नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदित्य कश्यप हे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना आणि सयाजीरावांना सांगत असतात की आम्ही तुमच्या मुळशीमध्ये एक आता इव्हेंट साजरा करणार आहोत आणि ती स्पर्धा होणार आहे श्री आणि सो यांची. त्यामध्ये तुम्ही दोघांनी भाग घ्यायचा आहे आणि आयडली ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला दोघांना जिंकायची आहे. तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या तर अगदी खुश होते आणि म्हणते की यस, आता ही स्पर्धा आम्ही दोघे जिंकणार आणि तसेही या मुळशीत हरवणारं आम्हाला कोणीच नाही. आदित्य कश्यप म्हणतात की ही स्पर्धा जिंकणाऱ्या जोडीला एक विशेष असं बक्षीस मिळणार. सगळ्या मुळशीमध्ये ह्या स्पर्धेचे होल्डिंग जास्तीत जास्त लागायला हवे आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी जोड्यांनी सहभाग घ्यायला हवा. त्याची जाहिरात अख्ख्या मुळशीपर्यंत व्हायला हवी, जास्तीत जास्त चर्चा व्हायला हवी. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो की अहो, सर्व काही होईल, तुम्ही अगदी निश्चिंत राहा, वाटेल तसे करू, परंतु वाटेल तसा तुमच्या मनासारखा हा इव्हेंट होणार. तेव्हा आता आदित्य कश्यप म्हणतात की हे बघा, एकदा की हा इव्हेंट झाला तर तुमच्या ॲपची पब्लिसिटी ही झाली समजा, त्यानंतर मात्र तुमच्या डीलवर आम्ही सर्व काही डिटेल्स पाठवतो. त्यासाठी या स्पर्धेसाठी तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट. ऐश्वर्या तर आता खूप खुश होते आणि आदित्य कश्यप सर्व काही व्यवस्थित त्या दोघांना समजावून सांगतात. सारंग फक्त हे आश्चर्याने चकित होत पाहतच असतो, परंतु सारंगला मात्र आता मनामध्ये एक भीती वाटत असते. तर सयाजीराव आणि ऐश्वर्या ही खूप खुश असतात. तर ऐश्वर्या खुश होऊन आदित्य कश्यप यांना ओके बोलते. त्यानंतर आता इकडे देवी आईच्या मंदिरात जानकी आणि अवंतिका ह्या बरोबरच पूजेला येतात. तेव्हा जानकी आता अगदी खुश होत देवी आईला नमस्कार करते आणि देवी आई, अगं हे तुझे आशीर्वाद कायम आमच्या सोबत असेच असून दे ग, आमचं रणदिवे कुटुंब परत लवकरात लवकर एकत्र येऊन दे. कारण जानकी आता खूपच खुश असते. तर अवंतिकाने जे सांगितलेलं असतं की सुमित्रा आई खूप खुश झाल्या, त्यामुळे आता जानकी लगेच आणि अवंतिका दोघीही देवीला नमस्कार करतात. तेव्हा आता नमस्कार झाल्यानंतर, प्रार्थना झाल्यानंतर जानकी अगदी खुश होऊन अवंतिकाला म्हणते की हे बघ अवंतिका, इतकी छान तू गुड न्यूज दिली, त्यामुळे तोंड तर गोड व्हायलाच हवं. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी. तर आता जानकी लाडू भरवायला जाते. अवंतिका म्हणते की वहिनी, मी डाएटवर आहे हो. जानकी म्हणते की चल, अगं माझ्यासमोर कसलं डाएट करते, खा बरं लवकर हा लाडू. म्हणून जानकी अगदी आपल्या हाताने तो लाडू अवंतिकाला भरवते. आता लाडू भरवल्यानंतर अवंतिका खूप खुश होते. तर जानकी म्हणते की हे बघ, आता राजगिऱ्याचे लाडू सुद्धा मी तुझ्यासाठी बनवून देणार आहे. तेव्हा आता अवंतिका खुशून म्हणते की वहिनी, फक्त बनवून देऊ नका, तर कसे बनवायचे ते सुद्धा शिकवा, नाहीतर सोमी मला फक्त टोमणे मारत असतो की फक्त तुला खाता येतं, काही बनवता तर येत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की असं ते म्हणाले, थांब मी त्यांच्याकडे बघतेच. अवंतिकाला खूप असं हसायला येतं आणि जानकीला सुद्धा. त्यानंतर मात्र आता दोघेही मंदिराच्या बाहेर येतात. तर आता लगेच त्यांच्या कानावर अगदी प्रचार सुरू होतो आणि आवाज ऐकू येतो, ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये एक नवीन संधी जोडप्यासाठी चालून येत आहे. तेव्हा जानकी आणि अवंतिकाचं या आवाजाकडे लक्ष जातं. जानकी अवंतिकाला विचारते की हे काय आहे, आणि तेव्हा ते पाटीवर जे लिहिलेलं असतं तर ते सर्व काही हे जानकी अवंतिका गावातील सर्व लोक वाचायला येतात. जानकी म्हणते की हे काही श्री आणि सो मुळशीमध्ये 2025. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो मला तर असं वाटतं की नक्की कपल्समध्ये काहीतरी हे कॉम्पिटिशन होत असावे, आणि ते बघा ना वहिनी, अहो लिहिलेलं आहे की स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि ही गावातील कपल्सला एक सर्वात मोठी संधी आहे आणि त्याचं बक्षीस असेल 25 लाख. 25 लाख ऐकल्यानंतर मात्र आता सर्वांच्या तोंडात अगदी मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. जानकी म्हणते की 25 लाख, तर अवंतिका म्हणते की हो ना वहिनी. तेव्हा आता तेथील एक काका म्हणतात की गावातील प्रत्येक ठिकाणी हे पोस्टर लागलेले आहे. जानकी त्यांना विचारते की खूप मोठी स्पर्धा आहे असं वाटतं. तेव्हा ते लोक सांगतात की हो, आणि तेवढ्यात मात्र अवंतिकाचं लक्ष जातं. अवंतिका म्हणते की वहिनी, अहो स्पॉन्सर्ड पहा. तेव्हा आता जानकीचं लक्ष त्या तिकडे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीच्या स्पॉन्सर्ड बायकडे जातं. तेव्हा जानकी म्हणते की सुमित्रा एंटरप्राइजेस म्हणजे याचाच अर्थ स्पॉन्सर्ड बाय ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे. म्हणून आता जानकी आणि अवंतिका लगेच इकडे घरी निघून येतात. त्यानंतर आता
आता इकडे सारंग ऑफिसमध्ये असतो आणि त्याच्या शेजारी सयाजीराव आणि ऐश्वर्या हे फोनवर बोलत असतात. सयाजीराव प्रत्येक माणसांना सांगत असतो, तर ऐश्वर्या तिच्या परीने सर्वांना समजावत असते. सारंगचं मात्र आता पूर्णपणे डोकेदुखी होत असते. ऐश्वर्या प्रत्येकाला विचारत असते की बॅनर्स लागलेत का. हो हो हो. आणि सयाजीराव आता फोनवर म्हणत असतो की आपली स्पर्धा आहे, तुम्ही कशाला काळजी करता. तो आपल्या गावचे सर्व लोक हे स्पर्धेला आलेच पाहिजे म्हणून तो आपल्या माणसांना अगदी या स्पर्धेचा जो काही गाजा हा सर्वत्र व्हायला हवा. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडे सांगत असते की हो हो, मुळशीतील प्रत्येक कपलसाठी स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक कपल हा स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच हवा आणि यामध्ये जिंकणारे जे कपल आहे तर ते या स्पर्धेचे चर्चेचा विषय ठरणार आहे. अगदी खास सयाजीराव सुद्धा म्हणत असतो की ही स्पर्धा तर आता आपल्या नावाशी जोडलेली आहे, त्यामुळे चर्चेचा विषय तर होणार. आणि कमाल करतात अहो, आपलं वय आहे का स्पर्धेत उतरण्याचं. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा अगदी खुश होऊन तिच्या परीने सर्वांना समजावत असते की यामध्ये जे कपल हे जिंकणार आहे ते अगदी बेस्ट कपल असेल. तेव्हा आता सयाजीराव सुद्धा अगदी ऍटिट्यूड मध्ये म्हणत असतो की ही स्पर्धा ही आपल्याकडे लागलेली असावी, म्हणजे हा सयाजीरावांच्या आमच्या घरची बैठक असो किंवा मुजरा आपल्याकडेच लागलेले असतात, सर्व मुळशीच्या नजरा. तेव्हा सयाजीराव अगदी मोठमोठ्याने हसत असतो. तर सारंग उठतो. सारंग म्हणतो की हो हो हो, अहो डॅडा ऐका प्लीज, अहो ऐश्वर्या ऐका प्लीज. परंतु ऐश्वर्या सुद्धा ऐकायला तयार नसते आणि सयाजी पाटील सुद्धा. सारंग मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो. अहो ऐका ऐका. तेव्हा कुठे सयाजीराव आणि ऐश्वर्या त्यांचे फोन बंद करतात. तर ऐश्वर्या विचारते की काय हो सारंग, काय झालं. अहो आमचे कामाचेच कॉल चालू आहेत आणि तुम्ही काय हे सर्व मध्ये मध्ये करता. कारण सारंगला आता जो खर्च झालेला असतो तो पेलवणारा नसतो. सारंग म्हणतो की अहो काय झालं याकडे तरी लक्ष द्या. अहो ऐश्वर्या आजच्या आज एक 5 लाखाचा धुराळा उडाला, त्यासाठी मात्र अजून किती खर्च होणार आहे. म्हणून सारंगला आता खूप असं टेन्शन येतं. एकतर पैसा राहिलेला नसतो आणि कंपनी सुद्धा आता गहाण ठेवलेली असते. तर ऐश्वर्याला आणि सयाजी पाटलांना नेमकं तेच करायचं असतं आणि या स्पर्धेसाठी सर्व काही खर्च आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या कंपनीचा असतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या अगदी खुश होऊन म्हणत असते की सारंग प्लीज, अहो थिंक हाय. अहो सारंग, इतक्या छोट्याशा गोष्टीचा विचार कशाला करतात तुम्ही, करू नका. आणि हे बघा आपण प्रायव्हेट पार्टीकडून लोन तर घेतलेले आहे ना. सारंग म्हणतो की हो हो, तेच तर तुम्हाला सांगतो. अहो एवढं मोठं लोन आपण घेतलं, मग ते नाही फेडलं तर फोन आपल्याला येणार आहे. ऐश्वर्या अगदी माझा जीव असा घाबरेसा होतोय, कशात काय आणि फाटक्यामध्ये पाय. तर या ऐश्वर्याला सारंगचा आता खूप राग येतो. तेव्हा सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या मला सांगा की एकतर अगोदरच आपले खर्च सुरू झालेत आणि हा इव्हेंट, तर आता पुढे त्याला बोलायचं असतं. परंतु सयाजीराव लगेच त्याला मध्येच म्हणतो की ओ जावई, कशाला इतक्या बारक्या पोरावानी तुम्ही किरकिर लावतात. इतकी किरकिर करू नका, इतकं टेन्शन घेऊ नका. आपल्याला मोठ्या लेवल पर्यंत करायचं आहे, त्यामुळे फायदा तर तुमचाच होणार आहे. मग कशाला इतकं टेन्शन घेतात. एकदा की हा इव्हेंट झाला तर मग बघत राहा की कसा हा पैशाचा पाऊस धो पडतो ते. ऐश्वर्या म्हणते की मग. आता सारंग अगदी हळूच म्हणतो की धो तुम्ही मला धुतलं नाही तर मिळवलं. सगळं लोन माझ्या नावावर आहे, काही खरं नाही. आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तो म्हणतो की 1 मिनिट, हा इव्हेंट झाल्यानंतर ते नक्की आपल्याला मदत करतील का, असे जेव्हा तो ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांना विचारतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते सारंग का मदत करणार नाही. एकदा की ठरलेलं आहे ना, आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि ती स्पर्धा आपण जिंकायची आणि ती बक्षीस सुद्धा. आणि तुम्हाला एक कळत नाही की अहो सारंग, त्यामुळे आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा मिळेल. अहो मला तर आहेच, परंतु तुम्हाला सुद्धा मिळेल. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो, आणि फेस सुद्धा माझ्या तोंडालाच येईल. अहो ऐश्वर्या, हे नको ते झंझट अंगावर घेण्यासाठी कोणी सांगितलेलं आहे. आणि हे कसं आहे तुम्हाला माहिती आहे का, घरचं झालं थोडं आणि वेहाने धरलं घोडं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ऐश्वर्या, हे आपल्याला करायलाच पाहिजे का, आपल्याला हे सर्व जमेल का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, आपल्याला सर्व काही जमणार आहे. बघा सारंग, मी आहे ना तुमच्या सोबत, मग तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात. आणि सारंग, अहो तुम्हाला माहिती नाही की मी किती टॅलेंटेड आहे. आणि हे बघा बरं, अहो एकदा की आपण ही स्पर्धा जिंकलो तर आपल्याला ही शेतकरी लॉन्च ऍप करण्यासाठी कोणीही नकार नाही देणार. आणि हे बघा, तशी कमेंटमेंट मी त्यांच्याकडून अगोदरच घेणार आहे. आणि हे बघा सारंग, जेव्हा या स्पर्धेत आता आपण भाग घेणार आहोत, स्पर्धक भाग घेणार आहात, तर पहिल्यांदा आपलंच नाव असणार आहे, अगदी पहिल्यांदा. त्यामुळे ओके, डोंट वरी. ऐश्वर्या अगदी तिरक्या नजरेने आपल्या सयाजीरावांकडे पाहत असते आणि सारंगला बरोबर आता यामध्ये ते अडकवतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश घरी येतो आणि तो सुद्धा आता जी काही श्री आणि सो मुळशीमध्ये होणारी स्पर्धा आहे तर
बॅनरचा कागद घरी घेऊन येतो आणि ते जे काही आहे तर ते जानकीला दाखवतो. जानकी हे बघ, श्री आणि सो यांची स्पर्धा होणार आहे मुळशीत पहिल्यांदा आणि स्पॉन्सर्स बाय सुमित्रा रणदिवे आणि त्यामध्ये मात्र ते त्यांचं ऍप लॉन्च करतात. तेव्हा जानकी म्हणते की हो ना, मला माहिती आहे ऋषिकेश, मी देवळात गेले होते तेव्हा देवळा बाहेर हा बोर्ड होता आणि फक्त देवळाबाहेरच नाही परंतु गावामध्ये चौकात हे बोर्ड लावले आणि शिवाय गाडीवर घोषणा देत सुद्धा म्हणजे फिरतात या इव्हेंट बद्दल, ह्या स्पर्धाबद्दल आणि ह्या ऍप बद्दल. त्यामुळे गावात प्रत्येकाला ऑलमोस्ट ही माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा इव्हेंट खूप असं मोठ्या लेवलला होतो की काय. ऋषिकेश म्हणतो की हो, त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करतात ते. आणि मगाशी मला गुलाब सुद्धा भेटला होता आणि त्याने मला सांगितलं की ह्या ऍपच्या लॉन्च साठी खूप मोठा असा इव्हेंट ते करणार आहात. तर आता जानकी म्हणते की हो, इव्हेंट हा खूप मोठा आहे हे मला कळतंय आणि त्यांचे PR पार्टनर सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत आणि मोठमोठ्या कंपन्या सुद्धा ह्या स्पॉन्सर्स मध्ये आहेत आणि शिवाय न्यूज चॅनल सुद्धा बरोबर टाइप आहे आणि पत्रकारांसोबत सुद्धा टाइप आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे ही स्पर्धा झाली आणि ती स्पर्धा जर ते जिंकले तर त्यांना खूप असा फायदा होऊ शकतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो, त्यांना खूप मोठा फायदा होईल, मग आपलं नुकसान होईल का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, आपलं नुकसान कसे काय होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो, साधा विचार आहे की एकाच पद्धतीचे हे शेतकरी ऍप लॉन्च झाले तर कॉम्पिटिशन नाही का वाढणार. स्पॉन्सर्स आणि त्यांचा पैसा बघता हे सर्व काही आपल्याला टप आहे. तेव्हा आता ऋषिकेशच्या लक्षात येतं आणि ऋषिकेश म्हणतो की हो ग जानकी, अगं याचा विचार तर मी केलाच नव्हता. तेव्हा आता जानकी डोक्यामध्ये एक विचार करते आणि तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तेव्हा आता ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अहो, एक तोडगा आहे त्यावर माझ्याकडे, कारण कुठलीही स्पर्धा जिंकण्यासाठी आपण समोरच्याला ती स्पर्धा थांबून नाही जिंकू शकत, त्यासाठी आपल्याला समोरच्याला हरून ती स्पर्धा जिंकावी लागेल, बरोबर ना. तेव्हा मात्र आता ऋषिकेशच्या लक्षात येत नाही. ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं नेमकं तुला काय म्हणायचं म्हणजे काय. त्यावर आता जानकी अगदी ऋषिकेशला खुश होण्याची बातमी देते. म्हणजे ऋषिकेश अहो, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक चांगली अशी कल्पना आहे, म्हणून आता जानकी त्या स्पर्धेमध्ये ऋषिकेश आणि त्यांची जी काही कपल्स आहे तर ती भाग घेण्याचं ठरवते. त्यानंतर आता अवंतिका सुद्धा घरी येते आणि सौमित्रला हे जे काही पोस्टर आहे तर ते दाखवते. सौमित्र म्हणतो की अवंतिका, हे काय घेऊन आलीस आणि हे ऐश्वर्या सारंग काय हे करतात, स्पर्धा हे स्पर्धेचा मोठा स्पॉन्सर्स करतात, म्हणजे यांना काही खायची ही वस्तू वाटली का, सारंगचं डोकं ठिकाणावर आहे का. तेव्हा अवंतिका म्हणते की मला नाही वाटत, कारण एनिवे तर त्या सारंग भाऊजींच्या डोक्याचा रिमोट हा त्या ऐश्वर्याच्या हातात असतो. अरे सौमित्र, सारंग भाऊजी कधीही स्वतःचं डोकं नाही लावत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पण हे जे काही सुरू आहे तर ते दादा आणि वहिनीच्या कंपनीसाठी रिस्क ठरू शकतात आणि ही ऐश्वर्या सारंग त्यांच्या त्या स्पर्धेतून शेतकरी ऍप लॉन्च करणार आहे आणि हेच विचारण्यासाठी 2 दिवस ती माझ्या रूम मध्ये तेव्हा आली होती आणि जर तसं झालं तर दादा आणि वहिनीच्या कंपनीला मोठा फटका बसू शकतो. म्हणून सौमित्र आणि अवंतिकाला टेन्शन येतं. अवंतिका म्हणते की हो, तसं व्हायला नको आणि त्या ऐश्वर्याला मात्र एक्झॅक्टली हेच हवं आहे, कारण तिला स्वतःला आता स्वतःच्या हिमतीवर ती कंपनी उभी नाही करता येणार. म्हणून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या दोघांच्या कंपनीला ती खाली पाडण्याचा तिचा हा उद्देश आहे. त्यामुळे सोमी, तू एकदा एक काम कर, सारंग भाऊजींना एकदा समजावून बघ व्यवस्थित. तेव्हा सौमित्र म्हणतो की काही उपयोग नाही होणार अवंतिका. अहो, आपण एखाद्याला शहाणपण देऊ शकतो, पण समजूतदार हे त्याच्या मनाने त्याला स्वतःला व्हावं लागतं. मुळात सारंगमध्ये तर समजूतदारपणा हा नाहीच, तो केवळ त्या ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांच्या डोक्याने सर्व काही हा करत असतो. त्यांचंच शेवटी तो ऐकतो आणि त्यांचंच ऐकून त्याने हे इतके पैसे गुंतवलेत, स्वतःचा पैसा त्यात गुंतवला. त्याला हे कळत नाही की त्याचं खूप मोठं असं नुकसान होणार आहे आणि त्याला ते मीडियावाले त्याचं ऍप लॉन्च करतात आणि त्याने हे वर्क होईल असं होणार तर नाही, आणि परंतु उलट यामुळे दादाच्या कंपनीचं एक खूप मोठं असं नुकसान होईल. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे काय होणार, तर दोन्ही भावांचं नुकसान होणार आहे आणि त्या ऐश्वर्याचा फायदा होईल, तिच्या मनासारखं होईल. मग याला काय अर्थ आहे सोमी. अरे ती ऐश्वर्या, तिच्यामुळे दादा आणि वहिनी ऑलरेडी खूप असे सफर करते, त्यामुळे अजून आता नाही, त्या आता जे काही आहे ते बाद झालं. त्यामुळे काही जरी झालं तरी या स्पर्धेचं काहीतरी आपल्याला करायला हवं. तेव्हा आता सोमी म्हणतो की अगं, स्पर्धा तर ऑलरेडी आता अनाऊन्स झालेली आहे, बॅनर सुद्धा गावात सर्वत्र लागलेले आहे, अख्ख्या गावामध्ये सर्व काही ही चर्चा सुरू आहे.
सर्वत्र हे अगदी इव्हेंट्सबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे आणि सर्व गावागावात चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता मात्र आपण यापुढे काय करू शकतो म्हणून तो आपल्या हातातील ते पोस्टर फेकून देत. तेव्हा अवंतिका विचार करते की अरे सोमी, आपण ठरवलं तर बरंचसं काही करू शकतो. अरे ही कॉन्टेस्ट होण्यापासून आपण काही थांबू शकत नाही, परंतु त्याचा रिझल्ट तर आपण बदलू शकतो. तेव्हा सोमी विचारतो की म्हणजे नेमकं काय. तर अवंतिका म्हणते की अरे त्यासाठीच माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला आहे. तेव्हा आता अवंतिका अगदी तो प्लॅन अगदी स्वतःच्या डोक्यात आल्यामुळे खुश होते. त्यानंतर मात्र आता अवंतिका सुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा ठरवते आणि आता दुसऱ्या दिवशी चला आता इव्हेंटला सुरुवात होते. सर्व तयारी कार्यक्रमाची व्यवस्थित झालेली असते आणि आता सर्व ते जे आदित्य कश्यप आहे त्यांची सर्व काही ती टीम सुद्धा आलेली असते आणि सर्व काही व्यवस्थित वर्क होत असते. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग सुद्धा येतात. तर आदित्य कश्यप म्हणतात की मॅडम आणि सर तुम्ही आलात. ऐश्वर्या म्हणते की हो हो, आणि स्पर्धेत सुद्धा आम्हीच नंबर 1 ने विनर बनणार आहोत. तेव्हा आदित्य कश्यप म्हणतात की वा वा. ऐश्वर्या विचारते की वा वा काय कश्यप, अहो हे विशफुल थिंकिंग नाही, मला तुमच्याकडून कमिटमेंट हवी आहे. तेव्हा आता आदित्य कश्यप म्हणतात की कमिटमेंट आणि कसली. तेव्हा सारंग आता ऐश्वर्याकडे पाहत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की जर ही स्पर्धा आम्ही जिंकली तर स्पर्धा संपल्यानंतर आमचं ऍप तुम्ही लॉन्च करणार आहात आणि त्याचे जे काही ब्रँड आहे ना सूत्रधार ते सुद्धा आम्हीच असू आणि तसेही स्पर्धा आम्हीच जिंकणार आहोत. आणि तेवढ्यात सौमित्रा आणि अवंतिका आत येतात आणि ही स्पर्धा कोण जिंकणार आहे, स्पर्धेचे विनर कोण असेल हे येणारी वेळ ठरवतील. तेव्हा आता सौमित्राचे हे शब्द ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग वळून सौमित्राकडे रागाने पाहायला सुरुवात करतात. आता ऐश्वर्या आणि सारंग जेव्हा त्यांच्याकडे पाहत असतात तर आदित्य कश्यप मात्र आता सौमित्र सर आणि अवंतिका मॅडम यांना ओळखतात आणि त्यांना नमस्कार करतात. काय सौमित्र सर आणि अवंतिका मॅडम तुम्ही. तेव्हा मात्र ऐश्वर्या आता रागाने आदित्य कश्यप यांच्याकडे पाहायला सुरुवात करते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हॅलो कश्यप सर. तेव्हा आता सारंग अगदी आश्चर्याने पाहत असतो. त्याला आता पूर्णपणे धक्का बसतो आणि तो लगेच विचारतो की तुम्ही यांना ओळखतात. तेव्हा आदित्य कश्यप म्हणतात की हो हो मी तर यांना चांगलं ओळखतो. हो मुंबईच्या लॉ सारख्या सर्कल मधील मोठी नावं आहे ती सौमित्र रणदिवे आणि अवंतिका मॅडम. माझ्या सर्व काही फ्रेंड आहे ना त्यांचे लीगल ऍडव्हायझर हे आहेत, फक्त त्यांना आमच्यासाठी वेळ नाही. सौमित्र म्हणतो की आता मात्र ही क्वेश्चन्स बदलली, आता यापुढे आपण एकत्र काम करूया. तेव्हा आदित्य कश्यप हे सौमित्रला विचारतात की तुम्ही एकमेकांना कसे काय ओळखतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं आणि ते परत म्हणतात की ओ म्हणजे रणदिवे कनेक्शन. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की यस, परंतु सारंगचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो आणि ऐश्वर्याचा सुद्धा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हा माझा लहान भाऊ सारंग रणदिवे आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत म्हणतो की ही त्याची बायको. तेव्हा आता आदित्य कश्यप विचारतात की ग्रेट आणि काय आज तुम्ही चक्क दोघेही इथे. तर आता अवंतिका म्हणते की ऍक्च्युली कसं की आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलो आणि ऐश्वर्याकडे बघत म्हणते की आय होप कुणाला त्याचा प्रॉब्लेम नसेल म्हणून. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होते, कारण त्यांना असं वाटतच की स्पर्धा फक्त आम्ही जिंकणार, आमच्याशिवाय कोणी या स्पर्धेचं विनर नसून स्पर्धेमध्ये भाग सुद्धा कोणी घेण्यासाठी उतरणार नाही म्हणून. तेव्हा आता आदित्य कश्यप तर अगदी त्या दोघांना येथे येऊन खुश होतात आणि म्हणतात की मॅडम आणि सर तुम्ही दोघे येथे आलात ना तर आमच्या ह्या स्पर्धेचं इव्हेंटचं वेटेज वाढणार आहे, त्यामुळे जे काही आहे ते बघून घ्या आणि तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा, तोपर्यंत मी माझं जे काही काम आहे ते करून घेतो. सौमित्र म्हणतो की बरं बरं. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र फॉर्म भरायला घेतात, परंतु ऐश्वर्या आणि सारंग त्या दोघांकडे मात्र आता रागाने पाहायला सुरुवात करतात. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांना ह्या स्पर्धेचं जे काही टॉपिक आहे तर एकमेकांना समजावत असतात. तर त्यांचा त्यामध्ये विचारविनिमय सुरू असतो. तर लगेच ऐश्वर्या अगदी जळाऊ वृत्तीने त्यांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते की हा काही तुमच्या टॉपचा विषय नाही, जिंकणार तर मीच आहे, तुम्ही काही जरी केलं ना तुम्ही मला नाही हरू शकत, तुम्ही तर काय कोणीच मला हरू शकत नाही. अगदी ऐश्वर्याचा ऍटिट्यूडपणा हा अगदी जास्तच असतो आणि सारंग मात्र आता तिच्याकडे बघून अगदी हसत असतो. त्याला ऐश्वर्याचा अभिमान वाटत असतो. तेव्हा आणि तेवढ्यात तेथे दरवाजामध्ये जानकी आणि ऋषिकेश येतात. तर ऋषिकेश ऐश्वर्याचं हे बोलणे ऐकून म्हणतो की कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या हे
जानकी आणि ऋषिकेश या दोघांना तेथे बघून सुद्धा त्यांना आता एक तिसराच धक्का बसतो। सारंग आणि ऐश्वर्या हे त्यांच्याकडे बघून एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात, तर अवंतिका आणि सौमित्र या दोघांना तर खूप असा आनंद होतो। तेव्हा सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांकडे अगदी रागाने पाहत असतात, तर ते दोघेही आत येतात। सौमित्र आणि अवंतिका या दोघांना अगदी आनंद होत असतो। तेव्हा आता जानकी ऐश्वर्या समोर येते आणि ऐश्वर्याला छान असं एक उत्तर देते की एक असतो आत्मविश्वास तो आमच्यात आहे आणि दुसरा असतो तो फाजील आत्मविश्वास जो तुझ्यात आहे, त्यामुळे आता मात्र येणारा काळच ठरवेल, वेळ मात्र कुणाची आहे ते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं इतकं तळपायची आग मस्तकात जात असते आणि आपली मूठ जोराने ती दाबते आणि रागाने ऐश्वर्या ही जानकीकडे रागाने पाहत असते। नेमकं काय उत्तर द्यावं आणि काही नाही हे ऐश्वर्याला काही सुचत नाही। तर सौमित्र आणि अवंतिका अगदी खुशून हसतात, तर जानकी अगदी खुशून म्हणत असते की ऋषिकेश अहो कमालच आहे ना, स्पर्धा सुरू होण्या अगोदरच कोण हरेल आणि कोण जिंकेल याविषयी बोलणं चालू आहे आणि खरं तर बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं कधीही चांगलं असतं काय अवंतिका? तर अवंतिका म्हणते की हो हो वहिनी अगदी करेक्ट। तेव्हा आता आदित्य कश्यप ह्या दोघांना पाहतात आणि विचारतात की आपण कोण? तेव्हा आता जानकी पुढे येते, आदित्य कश्यप यांना नमस्कार करते, मी जानकी ऋषिकेश रणदिवे। तेव्हा आता ऋषिकेश त्याची ओळख करून देतो की मी ऋषिकेश रणदिवे, आम्ही दोघं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे असं सांगितल्यानंतर मात्र आता या ऐश्वर्याचा चेहरा अगदी फिका पडतो। अगदी रागाने आता या दोघांकडे ती सुद्धा पाहायला सुरुवात करते। एकतर सौमी आणि अवंतिकाने येऊन तिचा पारा तर आणखीन चढवलेला असतो, परंतु त्यापेक्षा दुप्पट पारा आता ऐश्वर्याचा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी चढवलेला असतो। तिला टस्सल देणारे जानकी आणि ऋषिकेश आता मात्र तेथे आलेले असतात, म्हणून तिला आता खूप असा जळफाट होतो। तेव्हा आदित्य कश्यप विचारतात की रणदिवे म्हणजे? तर सौमित्र म्हणतो की हो आम्ही तिघेही भाऊ आहोत, एकाच घरातील आणि एकाच कुटुंबातील। तेव्हा आदित्य कश्यप विचारतात की 3 भाऊ एका स्पर्धेत आणि ते पण समोरासमोर, हे तर खूप असं इंटरेस्टिंग असेल, व्हेरी गुड इंटरेस्टिंग, त्यामुळे चला तर स्पर्धेमध्ये आणखीन आता मजा येणार आहे। तर आदित्य कश्यप अगदी तोंड भरून अगदी या स्पर्धेचं आणि या आलेल्या स्पर्धकांचं कौतुक करायला मागे पुढे पाहत नाही। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा आणखीन असा जळफाट होत असतो। तेव्हा जानकी आपल्या हातात फॉर्म घेते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुला स्पर्धा खेळायला आवडते ना, मग बघूयात की या स्पर्धेमध्ये ससा जिंकतो की कासव जिंकतो। तेव्हा आता ऐश्वर्याला बोलण्यासारखं काही असं उरलेलं नसतं, फक्त ती खाली मान घालून उभी असते। त्यानंतर आता प्रत्येक कपल्स तेथे हजर असतात आणि प्रत्येक हे आपल्या जोडीदार सोबत तो फॉर्म भरत असतात। अवंतिका आणि सौमी तो फॉर्म भरतात आणि जानकी ऋषिकेश सुद्धा, ऐश्वर्या सारंग सुद्धा आता ते फॉर्म भरत असतात। तेव्हा मात्र आता जे काही ते आदित्य कश्यप यांचे वर्कर आहेत तर ते लगेच आता ते न्यूज चॅनल वाले उभे राहतात आणि नमस्कार मंडळी, आता मी तुमचा सर्वांचा आवडता सुदर्शन नाईक सर्व स्पर्धकांचे कपलचे मी स्वागत करतो। तुमच्यासाठी जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊन द्या। आणि कसं आहे की मंडळी तुम्ही सर्वजण खरंच खूप हुशार आहात आणि सगळं काही तुम्हाला माहिती असणारच आहे, परंतु जे मला माहिती आहे ते तुम्हाला माहिती नाही। तेव्हा आता सर्वजण कपल्स पाहायला सुरुवात करतात, तर सुदर्शन हे म्हणतात की हो स्पर्धेचे नियम काय असतील हे तुम्हाला माहिती नाही, मग चला तर तुम्हाला सुरुवातीला स्पर्धेचे सर्व काही नियम मी सांगून टाकतो, म्हणजे पुढे जाऊन काही घोळ व्हायला नको। तेव्हा आता लगेच ते सांगायला सुरुवात करतात की अंक ज्योतिषानुसार 6 अंक हा शुक्राचा अंक मानला जातो आणि इतकंच काय तर प्रेम आणि विवाह या क्षेत्रात सुद्धा या अंकाला खूप असा मान आहे। श्री आणि सो ही स्पर्धा आम्ही 6 जोडप्यांना घेऊन करण्याचं ठरवलेलं आहे। तेव्हा मात्र आता निवड झालेल्या 6 कपल्सला येथे बोलावून त्यांच्याबरोबर आम्ही निरनिराळे खेळ खेळणार आहोत आणि जो हा खेळ जिंकेल तर त्यांना कमी जास्त नाही तर मंडळी 25 लाखाचे बक्षीस मिळणार आहे, अगदी 25 लाख रुपये। तेव्हा मात्र आता सर्व स्पर्धक खुश होतात आणि टाळ्यांचा गडगडाट करतात। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे पाहतात आणि अगदी खुश असतात। सौमित्र आणि अवंतिका सुद्धा अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात। तर सुदर्शन हे पुढे सांगायला सुरुवात करतात की आता तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा की आम्ही मात्र या कपलचा काय असा विचार करून त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलं असेल। तेव्हा मंडळी आम्ही मुळातच असे जोडपे शोधत आहोत ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि जे हे स्पर्धेत जिंकतील तर ते आता फेमस सुद्धा होणार आहे, कारण आम्ही त्यांना आमच्या प्रोडक्टचा ब्रँड अँबॅसेडर
करणार आहे त्यासाठी जोरदार असा टाळ्या होऊन जाऊन, तेव्हा त्यासाठी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. तर सर्वजण आता टाळ्या वाजवतात. सर्व कपल्स ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी उत्सुक असतात आणि अगदी सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असतं. सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा सुदर्शन हे पुढे सांगतात की म्हणजे 25 लाखासारखी इतकी मोठी रक्कम आणि हा तुमचा जो काही व्यवसाय असेल त्यात मीडिया पार्टनर सुद्धा आम्ही तुम्हाला हवा तो सपोर्ट करणार आहोत. तेव्हा आता सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात. तर ऋषिकेश आता जानकीकडे पाहत असतो. तर जानकी ही ऋषिकेशला आता अगदी खांद्यावर हात ठेवून साथ देते आणि खंबीरपणे आता ऋषिकेशच्या ती मागे आहे असे त्याला दाखवते. त्याचा आत्मविश्वास ती जागा करते आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी सर्वजण आता तयार होतात. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा ही नानांना म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का त्या स्त्री आणि सौ स्पर्धेमध्ये आपल्या तिन्ही मुलांनी आणि तिन्ही सुनांनी भाग घेतलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आजी दरवाजा उघडून आत येते आणि सुमित्राचं हे बोलणं ऐकून म्हणते की अगं बाई, अगं त्या ऋषिकेश आणि जानकीला आपल्यामध्ये ओढू नको हे मी तुला सांगून ठेव. सुमित्राला राग येतो आणि नानांना सुद्धा. तर आजी आत येते. तर सुमित्रा रागाने म्हणते की अगं तू असं कसं बोलू शकतेस. आजी म्हणते की मी का बोलू नको आणि मला सांग की माझ्या गुंडीने त्या मीडिया पार्टनरला बोलावलं होतं किंवा नाही, मग या दोघांना तेथे नाक खुपसण्याची काय गरज होती. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं असं काय म्हणते की जरीही ऐश्वर्याने त्या लोकांना बोलावलेलं असलं तरी सुद्धा ही स्पर्धा सगळ्यांसाठी आहे हे लक्षात घे. त्यामुळे जानकी आणि ऋषिकेशने त्यात भाग घेतला तर त्यात काय चुकलं. तेव्हा आजी तर डोक्याला हात लावते आणि अरे देवा देवा देवा, अगं काय सुमित्रा, हे जेव्हा जानकी होती तेव्हा तू भोळी होती आणि आता सुद्धा तशीच भोळी आहे असं वागते. अगं ते दोघं तर मुद्दा करतात, मुद्दाम त्या जानकीला चांगलीच ओळखून आहे बरं का. तिला ऐश्वर्याचा अपमान करायला खूप असं आवडतो म्हणूनच ती आता असं वागत असेल. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो का, अगं मग त्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी ऐश्वर्याने वाटेल तसं बोलून जानकीचा अपमान केला आणि ती साडी सुद्धा तिला जुनी दिली, मग त्यात कुठे गेला होता तिचा अपमान. तरी सुद्धा आपल्या जानकीने निमूटपणे सर्व काही सहन केलं. काय ग मग आई, तेव्हा तर तू कुठे होते. तेव्हा नाना सुद्धा अगदी खुणावून सांगतात की हो तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि आता ऐश्वर्याची बाजू घेतात. तर आजी लगेच म्हणते की ते सर्व जाऊन दे, ते महत्वाचं नाही, परंतु मला मात्र सारखं असंच वाटतंय जानकी या स्पर्धेमध्ये ऐश्वर्याच्या विरोधी काहीतरी असा डाव करणार आहे. तेव्हा नानांना मात्र आता आजीचा खूप राग येतो. रागाने ते आजीकडे पाहतात, परंतु आजी आता ही नानांना म्हणते की जावई बाप्पू माफ करा बर का, तुम्ही मात्र राग मानू नका, परंतु मी तुम्हाला खरंच सांगते की या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं त्यांचं काही कारण होतं का. कारण सारंगची कंपनी नवी आहे, जे काही करायचे आहे ते त्याने करायला नको का. नानांना आता खूप असा राग आलेला असतो. आजी म्हणते की सारंगला गरज आहे, यांना काय गरज आहे ते सांगा बरं मला. तेव्हा सुमित्रा सुद्धा अगदी कडक शब्दात आईला म्हणते की आई हे बघ, आता ही कंपनी सारंगकडे आलेली आहे, परंतु ती कंपनी मात्र ऋषिकेशने मोठी केलेली आहे हे विसरू नको. म्हणजे हे बघ, सारंगकडे अनुभवी माणसं आहे, परंतु ऋषिकेशची कंपनी तर अगदी नवखी आहे, नवीन आहे आणि खरं तर ऋषिकेशला जास्त गरज आहे. तर आजी लगेच म्हणते की छे. नानांना आता सुमित्राचं म्हणणं पटत असतात. आजी रागानेच म्हणते की तुझ्याशी बोलण्यात सुमित्रा काही एक अर्थ नाही. काय ग मग, तू सारंगच्या बाजूने आहे की ऋषिकेशच्या बाजूने आहे. परंतु सुमित्रे, अगं एक गोष्ट लक्षात ठेव की कंपनीला अजूनपर्यंत तुझं नाव आहे ते, परंतु जानकी मात्र तुझ्या नाकावर टिचून स्वतःची ही कंपनी जानकी एंटरप्राइज कंपनी मोठं करण्याचा प्रयत्न करते, हे लक्षात घे तू. तेव्हा नाना आता रागाने या आजीकडे बघत असतात. म्हणून या स्पर्धेमध्ये ती जानकी जिंकता कामा नये, त्यामुळे तू ऐश्वर्या आणि सारंगच्याच बाजूने राहायचं, तूच त्यांना साथ द्यायची ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता नाना अगदी रागाने आजीकडे पाहत असतात. त्यांना आजीने हे सांगितलेलं पटत नसतं. तेव्हा मात्र आजी आता हे सर्व सांगून तोऱ्यात बाहेर निघून जाते. तर सुमित्रा आता विचारत पडते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो बोलणं इतकं सोपं नाही. तर जानकी विचारते की म्हणजे काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं हा खेळ तर आपण प्रामाणिकपणे खेळूयात, परंतु तिकडे मात्र ती चिटिंग क्वीन आहे ना ऐश्वर्या, तिचं काय करणार आहात आपण. माझी पूर्ण खात्री आहे की हा खेळ खेळताना नक्कीच ती काहीतरी असं प्लॅन करेल म्हणून आणि काहीतरी करेल म्हणून. तेव्हा आता जानकी विचारत करते एक पाऊल ऐश्वर्याचं कसं पुढे उपटायचं आणि आपलं पाऊल पुढे कसं टाकायचं याचा आता जानकीने पूर्णपणे विचार केलेला असतो. त्यानंतर आता ऐश्वर्या सुद्धा आपल्या रूम मध्ये सारंगला सांगत असते की ऑलरेडी मी माझा खेळ खेळलेले आहे, परंतु आता उद्या मात्र काय पाऊल टाकायचं आहे त्या 5 लोकांचं आपलं नाही, कारण आपल्या विजयावर शिक्कामोर्तब ऑलरेडी झालेला आहे. तेव्हा ऐश्वर्याने इकडे एक प्लॅन केलेला असतो आणि तिकडे मात्र जानकीने आता दुसरा प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होतं आणि सत्याचा कसा विजय होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.